नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ. खरं तर आता पाऊस संपलेला आहे. जमीन पूर्णपणे आता सुकत आहे आणि अशा वेळेस मात्र अतिपावसामुळे जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी तयार झाल्या आहे. हा आपला संत्र्याचा बाग आहे आणि या संत्र्याच्या बागेमध्ये आपण यावर्षी खूप चांगल्या पद्धतीचा बहार घेतलेला आहे. आणि बहार घेत असताना मात्र आता जमिनीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी तयार होत असतात, याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण त्याला ही ट्रायकोडर्मा असेल, पॅसिलोमायसिन असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या मित्र बुरशांचा वापर करत असतो. आणि ह्या ड्रममध्ये आपण साधारणतः 200 लिटर पाण्यामध्ये ट्रायकोडर्मा टाकलेला आहे आणि तो ट्रायकोडर्मा आपण मल्टिप्लाय करून तो पिकाला सोडणार आहे. म्हणून हा याच्यामध्ये आपण 200 लिटर टिपाडामध्ये ट्रायकोडर्मा, गूळ आणि इतर काही साहित्य टाकून नंतरच्या काळामध्ये आपण ह्या संत्रा बागेला सोडणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही मित्र बुरशी असतील त्या जमिनीतील हानिकारक बुरशीवरती काम करत असतात आणि ते जे काय पीक असेल त्या पिकाला आपलं द्यायचं काम करत असतात. म्हणून अशा प्रकारच्या जर मित्र बुरशी आपण जमिनीत सोडल्या तर निश्चितपणे जे काय हानिकारक बुरशी जमिनीमध्ये तयार झाली तिला खाऊन आपल्या त्याच्यावरती उपजीविका करून आपल्या पिकाला आणखी फायदा देण्याचं काम करत असते. म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा असतील त्या शेतकऱ्यांनी मात्र अशा पद्धतीने ट्रायकोडर्मा असेल किंवा ज्या मित्रबुरशांची त्या जमिनीला गरज आहे अशा पद्धतीच्या मित्रबुरशा सोडणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या पिकावरती जे काय वेगवेगळ्या प्रकारचे रोग तयार होतात त्याच्यावरती नियंत्रण करण्याचं काम करायचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपलं जे काही फळबागा असेल ते चांगल्या पद्धतीने आणण्यास प्रयत्नशील राहायचं आहे. धन्यवाद.